सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक असणार आहे। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित असतील। शक्तीपीठ महामार्ग पावसासंदर्भात आढावा घेतला जाणार आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे। या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय होतात याकडे लक्ष असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील। शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढताना दिसतोय आणि त्याचबरोबर काल सुद्धा पावसाळी अधिवेशनात शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा उचलून धरण्यात आला होता आणि त्याचबरोबर गेले काही दिवस शेतकरी याच महामार्गाविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले। रास्ता रोको करण्यात आला, त्याचबरोबर विरोधकांकडून सुद्धा हा मुद्दा उचलून धरण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे पावसासंदर्भात सुद्धा या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक असणार आहे, या बैठकीत कोणकोणते मुद्दे चर्चिले जातील? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी पावसाळी अधिवेशनाला देखील सुरुवात झाली असून ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार, तसेच राज्य मंत्रिमंडळातील मंत्री देखील या बैठकीला उपस्थित राहणार। ही बैठक विधान भवनामध्ये 4 वाजता या बैठकीला सुरुवात होईल आणि आपण या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय हे घेतले जातील। पण आपण शक्तीपीठ महामार्ग बद्दल या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे, कारण की शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणावर विरोधक देखील आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळालेले आहेत आणि तसेच शेतकरी देखील या ठिकाणी विरोधक भूमिका पाहायला मिळते। त्यामुळे आणि कालच्या आपण सभेमध्ये देखील हा मुद्दा देखील मांडण्यात आलेला होता आणि त्यानंतर या बैठकीमध्ये या शक्तीपीठ महामार्गाबाबत चर्चा देखील केली जाणार आहे, कारण की जो निर्णय घेतला गेलेला आहे त्या संदर्भात पुन्हा एकदा काय निर्णय घेतला जाते हे पाहणं गरजेचं। तसंच राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे मोठं नुकसान शेतीचं होत आहे, त्यामुळे पीक पाण्याचा देखील आढावा या बैठकीमध्ये घेतला जाऊ शकतो। जी मनोज, पाहायला गेलं तर शक्तीपीठ महामार्गाला गेले काही दिवस विरोध वाढताना दिसतोय। शेतकऱ्यांकडून पण ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात येतोय आणि त्याचबरोबर काल सुद्धा पावसाळी अधिवेशनात हाच मुद्दा उचलून धरण्यात आला होता। पावसासंदर्भात सुद्धा चर्चा होऊ शकते, आढावा घेतला जाऊ शकतो, कारण याच पावसामुळे अनेक लोकांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे। आणखी कोणते विषय आहेत जे पटलावर येण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते? नक्कीच हे दोन अधिक पहिले महत्त्वाचे मुद्दे शक्तीपीठ महामार्ग, कारण की आपण बघितलं तर या ठिकाणी 3 दिवसापूर्वी आंदोलन देखील या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आपण बघितलं विरोधक देखील आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळालेली आहे आणि त्याबद्दल कारण की मागच्या आपण बघितलं बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली, तरी शेतकरी देखील या ठिकाणी आंदोलनाला बसले आणि त्यानंतर आता शक्तीपीठ महामार्गावर निर्णय घेतला जाणार आहे। आपण बघितलं तर कायदा सुव्यवस्थेबाबत देखील या ठिकाणी कुठेतरी निर्णय घेतला जाऊ शकतो, कारण की वारी सुरू आणि वारीमध्ये देखील आपण बघितलं प्रकार घडलेला आणि त्यानंतर कायदा सुव्यवस्थेबाबत देखील काहीतरी निर्णय हा ठोस घेतला जाईल अशी निश्चितता वर्तवली जात आहे। धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान आपण पाहतो राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे आणि याच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष असणार आहे। शक्तीपीठ महामार्गासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय। त्याचबरोबर पावसासंदर्भात सुद्धा आढावा घेतला जाणार आहे, कारण गेले काही दिवस शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढताना दिसतोय।